श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 11 मार्च आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या दैनिक राशी भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस पुढे जाण्यासाठी अतिशय विचारपूर्वक जाणार आहे. काही प्रभावशाली व्यक्तींची तुमची भेट होणार आहे. आपण आपल्या सुखसोयीच्या काही वस्तूंची खरेदी देखील करू शकता. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला सरप्राईज देऊ शकतो. लोकांच्या भल्याचा विचार तुम्ही मनापासून कराल, पण लोक त्याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपली जवळीक आज वाढणार आहे आणि आपल्या सर्वांशी सौहार्दपूर्ण वर्तन ठेवायचं आहे. अन्यथा एखाद्याला आपल्याबद्दल वाईट वाटेल आणि त्यामुळे काहीतरी तुमच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीची आज तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणतेही जोखमीचं काम करणं टाळायचं आहे. परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांची कामं संथ गतीने आज होणार आहेत आणि आपली काही प्रकरणं रेंगाळण्याची देखील शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी लहान मुलांच्या काही चुका ही कुलनीती दाखवून माफ कराल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही बचत योजनेकडे पूर्ण लक्ष देतील. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगायची आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रभाव आणि वैभवात वाढ करेल आणि कार्यक्षेत्रातील काही कामांचं देखील कौतुक तुम्हाला मिळू शकणार आहे. आपल्या कोणत्याही प्रॉपर्टी डीलबद्दल तुम्हाला खूप विचार करावा लागेल, अन्यथा तुम्हाला त्यात अडचणी येऊ शकतात. तुमचा लव्ह पार्टनर म्हणजे तुमचा पार्टनर त्यासोबत आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, परंतु आपण त्यामध्ये खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी आज मिळू शकणार आहे. मित्रांकडे मदत मागितली तर ती तुम्हाला सहजच मिळणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणारा आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि आपुलकीता म्हणजे वागलात तर तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. कामाच्या ठिकाणी आपण आपल्या चांगल्या विचारसरणीचा फायदा करून घ्यायचा आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज पगार वाढ मिळू शकते आणि तुमची नेतृत्व क्षमता वाढणार आहे. काही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही संधी तुम्हालाच मिळू शकणार आहे. तुम्हाला काही कामाची चिंता वाटू शकते. आपल्या एखाद्या मित्राची भेट देखील होऊ शकते. पुढील रास आहे सिंह रास. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा तणावपूर्ण असणार आहे. धंद्याच्या संथ गतीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपण काही लोककल्याणकारी कार्यात देखील सामील होणार आहात. आपल्या नशिबाची पूर्ण साथ तुम्हालाच मिळणार आहे. आपण आपल्या प्रियजनांच्या शिकवणी आणि सल्ल्याचे अनुसरण कराल आणि आपली आध्यात्मिक देखील वाढणार आहे. तुमच्या नफ्याची टक्केवारीही चांगली राहणार आहे. जर तुम्ही एखाद्यावर जास्त विश्वास ठेवत असाल तर तो तुमच्यासाठी अडचणी आणू शकतो आणि कोणत्याही कामाचे धोरण आणि नियमांकडे पूर्ण लक्ष देऊ शकतो. पुढील रास आहे कन्या रास. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असणार आहे. मुलांच्या करिअरची चिंता वाटू शकते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये खूप रस असणार आहे आणि तुम्हाला काही नवीन कॉन्ट्रॅक्ट्सचा फायदा देखील होऊ शकतो. जे लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांना जास्त पैसे गुंतवणे टाळावे लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. जोडीदारांसाठी तुम्ही छोटे पार्ट टाइम काम सुरू करू शकता. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. पुढील रास आहे तूळ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादे काम सुरू करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी सल्लासमत करूनच निर्णय घ्यावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आज चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे एखादे कायदेशीर प्रकरण बराच काळ रखडले असेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते. आपल्या व्यवहारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगायची आहे आणि कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून आपल्याला काही गोड चांगली बातमी ऐकायला येऊ शकते. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला जास्त उत्तेजित होणं टाळावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल, तरच तुम्ही एका टप्प्यावर पोहोचू शकता. नोकरदार मंडळींनी पदोन्नती मिळू शकणार आहे आणि त्यांच्या कामातही वाढ होणार आहे. काही वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या कामासाठी ओळखले जातील, ज्यामुळे त्यांच्या लोकांचा पाठिंबा देखील वाढणार आहे आणि त्यांची मोठी रॅली आयोजित करण्याची संधी आज तुम्हाला मिळू शकणार आहे. आपल्याला आपल्या कोणत्याही जुन्या चुकीची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही, अन्यथा ती आपल्यासाठी समस्या बनू शकते. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्हाला काही कामात खूप विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू तुम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न करत असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या शोधात तुम्हाला भटकणाऱ्या काही लोकांना काही चांगले काम मिळणार आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत काम केल्याने आणि त्यांचे नियम काळजीपूर्वक वाचून आपल्याला चांगला फायदा होणार आहे. अन्यथा आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणू शकतो. तुमचे रखडलेले पैसे आज मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पुढील रास आहे मकर रास. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सावध राहणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमवण्याची संधी तुम्हाला आज मिळणार आहे. तुमच्या काही आर्थिक कामांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या घरी पाहुण्यांच्या आगमनाने आपले मन प्रसन्न राहणार आहे. आपण काही मित्रांना भेटू शकता, ज्यांच्याशी आपण आपल्या मनातील काही गोष्टी सामायिक करू शकता. आज सावधगिरी बाळगावी लागेल आणि मोठ्यांच्या शब्दांचा आदर देखील तुम्हाला करावा लागणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि धर्मादाय धर्मात ही तुमची आवड वाढणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात सहभागी होण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. जे सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतलेले आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर तुम्ही बंधुभाव वाढवत असाल आणि आर्थिक बाबतीत त्रस्त असाल तर तुम्ही त्यांच्यापासूनही मुक्त होणार आहात. मुलांना संस्कार आणि परंपरेचे धडे आज तुम्ही देणार आहात. शेवटची रास आहे मीन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी उच्च भ्रूप्रमाणे काम कराल आणि तुमच्यात समाजकतेची भावनाही आज वाढणार आहे. परंतु आपल्याला मित्रांशी विनम्रपणे बोलावे लागेल. आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि कुटुंबातील सदस्यांसह आनंदाचे क्षण देखील घालवाल. संवादाच्या माध्यमातून रक्ताशी संबंधित आंबटपणा थोडासा दूर करावा लागेल. दूर राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आज तुम्ही भेटू शकता, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. उद्या भेटूया अशाच दैनिक राशी भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.